तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 20 जून होतं, फ्रायडेचा दिवस. ठीक आहे. आणि काल जस्ट थर्सडेला निफ्टीची एक्सपायरी झाली होती. पूर्ण डल एक्सपायरी होती, बोरिंग एक्सपायरी डे होता. प्रीमियम्स हालत नव्हते, ऑलमोस्ट साईडवेज होती, ऑलमोस्ट म्हणजे पूर्णपणे साईडवेजच होती. सो बट आज निफ्टीने आणि ऑल इंडेक्सेसने त्याची ती जी कसर आहे ती पूर्णपणे भरून काढलेली आहे. सो बघूया पुढे. मी चार्टवरती तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्यात येणार ॲनालिसिस जे होतं. ॲक्च्युली आपण आज ट्रेड घेतला नाही. जो एकच ट्रेड फक्त टेलिग्राम चॅनलवरती ना, एकच ट्रेड फक्त जो माझा पर्सनल ट्रेड आहे तो मी शेअर केला होता. आणि त्याचे प्रीमियम्स थोडेसे सुरुवातीला मला डल वाटत होते. आणि युजली फ्रायडेच्या दिवसाला मी म्हणजे जेव्हापासून स्टॉक मार्केटमध्ये आलो, फायनान्शियल मार्केट्समध्ये आलो आणि स्पेशली इंडियन स्टॉक मार्केटमध्ये फ्रायडेच्या दिवसाला ना मी फ्रायडे असं म्हणतो. म्हणजे FRI नाही, FRY, फ्राय. म्हणजे रिटेलर्सना, ट्रेडर्सना, इन्व्हेस्टर्सना फ्रायडेच्या दिवशी फार काही हाताला लागत नाही, त्यांना फ्राय केलं जातं प्रॉपरली. तर म्हणून मी त्याला फ्रायडे म्हणतो. त्याच्यामुळे मी आज ट्रेड घेण्याच्या म्हणजे मला मानसिकतेत नव्हतो. आणि मला असं वाटतं की कधी कधी ट्रेड न घेतलेला पण बरा. ॲक्च्युअल जो ट्रेड मी दिला होता 55,800चा, परफेक्ट त्याचे टार्गेट हिट झाले. इनफॅक्ट डबल ट्रिपल झाले. बट मी ट्रेडपासून लांब राहिलो. आणि हे मी वेळोवेळी टेलिग्राम चॅनलला अपडेट पण देत होतो. पण मित्रांनो, हीच डेव्हलपमेंट, हाच जो एक पॅटर्न आहे ना, तो डेव्हलप झाला पाहिजे. तुम्हाला दिसत असेल ना जरी मार्केट पळतंय, पण तुम्हाला तुमच्यावरती कंट्रोल पाहिजे की नाही. ठीक आहे, माझी वेळ निघून गेली. मी आधी म्हटलं की मी ट्रेड नाही घेणार, त्याच्यानंतर ट्रेड माझ्या हातातून सुटला. ज्यावेळी तो वरती गेला त्याच्यानंतर पण मला चान्स होता, मी एंटर होऊ शकलो असतो. बट स्टील, आणि मी हे जे सांगतोय ना, हे सगळं लाईव्ह विथ टायमिंग टेलिग्राम चॅनलवरती आपल्या सगळी अपडेट आहे. प्लीज जाऊन तुम्ही चेक करा. आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन अजून केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन जॉईन करा. चला, मी तुम्हाला आता पुढे चार्टवरती दाखवतो, सो दॅट तुम्हाला जास्त इझी होईल ते समजायला. ऑलराईट. सो फ्रेंड्स, हा पहिला आपण बघूया निफ्टी 50. ओके, निफ्टी 50चंच, कारण की आपण काल ॲनालिसिससुद्धा निफ्टी 50चंच काल पहिलं सांगितलं होतं. तर मी ज्या म्हणजे जी रेझिस्टन्स आणि सपोर्टसाठी जो एक रेक्टँगल बॉक्स बनवून ठेवला होता काल, आणि ज्या लेवल्स सांगितल्या होत्या त्या लेवल्स बघूया आपण. 24,850. ओके, आणि डाऊन साईडला 24,700. आता जर तुम्ही इथे नीट बघाल तर 24,850 जसं लिटरली, म्हणजे एक मिनिट, मी तुम्हाला सर्कल असा ड्रॉ करून दाखवतो. ओके, वेट, झालं नाहीये, परत एकदा तुम्हाला दाखवतो. ओके, का होत नाहीये? सर्कल कुठे गेला? सर्कल कुठे गेला? सर्कलला फिरायला काय झालंय सर्कलला? हा, इथे सर्कल ड्रॉ झाला. ह्या ज्या 50 मिनिट्सच्या ज्या 2-3 कॅन्डल आहेत ना, ज्या दिसत आहेत ना आपल्याला, इथेच सगळा गेम झाला. ठीक आहे. आणि जे हिरो ट्रेडर्स काल वाट बघून होते, OTM मध्ये अक्षरशः त्यांनी म्हणजे पूर्ण साईडवेज प्रीमियम तर अक्षरशः काल पूर्ण गळून गेले होते, पूर्ण प्रीमियम डिके झाला होता. तर कोणाच्या हाताला हिरोच्या याच्यामध्ये म्हणजे 2ची कॅन्डल, 2.5ची कॅन्डल, 245, 315 शेवटपर्यंत काही मिळालं नव्हतं. बट ह्याला ॲक्च्युअल हिरो म्हणतात. आणि मी काल पण एक गोष्ट बोललो होतो फ्रेंड्स, की हिरो करण्यापेक्षा माझ्या अकाउंटमध्ये जर कॅपिटल आहे ना, मी ट्रेड करायला आलोय तर मी हिरोच आहे. मी स्टॉक मार्केटमध्ये मी ह्याच माइंडसेटने येतो की मला ट्रेड करायचे, आणि मला माझ्या स्ट्रॅटेजीज, माझा सेटअपवरती ज्यावेळी मार्केट येईल त्याच वेळी मी ट्रेड घेणार. जर नाही, आता मी तुम्हाला सांगतो, हा जो सर्कल जिथे मी ड्रॉ केलाय ना, ऑलमोस्ट ह्या पोझिशनला आय थिंक सो मी अपडेट टाकलं होतं टेलिग्रामला की ठीक आहे, मार्केट वर चाललंय, बट आय एम नॉट इन टू द ट्रेड. त्यानंतर पण मार्केट हे बूम गेलं. ठीक आहे.
असो. सो आता मी तुम्हाला दाखवतो बँक निफ्टीचा. ठीक आहे, बँक निफ्टीचं पण सेम आपण ज्या लेवल्स सांगितल्या होत्या 55,750. ठीक आहे, हा रेक्टँगल बॉक्सवरती आणि डाऊन साईडला 55,400. ऑलराईट. सो अगेन इथे पण मी तुम्हाला सर्कलने दाखवतो विच इज मोर इझियर. ओके, हे बघा. ठीक आहे, हे बघा, हा जो सर्कल आहे ना, ह्या सर्कलवरून प्रॉपर म्हणजे तुम्ही जी रेझिस्टन्सची जी लाईन आहे ना 55,750, त्या लाईनला बघा 2 वेळा 15 मिनिट्सच्या कॅन्डलने 15 मिनिट्सच्या चार्टवरती 2 कॅन्डलने तिथे प्रॉपर सपोर्ट घेतला आणि तिकडनं मार्केट एकदम रॉकेट. आणि हे होणारच होतं. बट परत मी म्हणेन ह्या सर्कलमध्ये जेवढी मुवमेंट दाखवते ना ऑलमोस्ट तिथपर्यंत मला माहिती होतं. बट नेहमी मी म्हणतो त्याप्रमाणे की ऑप्शन बायर्सची जी बाईंगची टाईम आहे ना ॲक्च्युअल म्हणजे प्रॉपर टायमिंग 9:15 to 10:30 ॲट द मोस्ट 11 इन द फर्स्ट हाफ, आणि सेकंड हाफमध्ये 2 o'clock to 1:30 to 3 o'clock सेकंड हाफमध्ये. ह्यामध्ये जे मोमेंटम असते ना ते कॅप्चर करता आलं तर ठीक. मधल्या काळात जर ठीक आहे तुम्ही फुल टाईम ट्रेडर असाल, तुम्ही लेवल्स काढल्यात, प्लॉट केलेत आपल्या लेवल्सला, म्हणजे जर सोडून म्हणजे अप्पर साईडला किंवा डाऊन साईडला जर कॅन्डल आपले पॅटर्न बनवतात, प्राइस ॲक्शन क्रिएट होत आहे, मोमेंटम क्रिएट होत आहे, ठीक आहे, तर मग आपण त्याला फॉलो करू शकतो. बट जे वर्किंग आहेत, स्टुडंट्स आहेत, होम मेकर्स आहेत, ह्या लोकांना जर प्रॉपर फक्त म्हणजे जे ॲक्च्युअल स्टॉक मार्केटला पॅसिव्ह इन्कम समजतात ना किंवा पॅसिव्हली त्यांना इन्कम जनरेट करायची आहे इन शॉर्ट, त्या लोकांसाठी फक्त त्यांनी ह्याच टाईममध्ये ऑप्शन बाईंग करावी प्रिफरेबली मला असं वाटतं. राहिला फुल टाईम ट्रेडर्स लाईक मी, आमचं चालूच असतं. सो हे झालं बँक निफ्टीचं. तर तुम्हाला मला ना अजून एक चार्ट आज स्पेशली दाखवायचा. युजली मी असे दाखवत नाही कारण की हे सगळं म्हणजे बोलतात ना क्विक मनीचं पॅटर्न मी शक्यतो दाखवत नाही कोणता. बट मला तुम्हाला इथे दाखवायचं आहे 56,200चा. ठीक आहे, बँक निफ्टी. हे बघा तुम्हाला मी दाखवतो आज सुरू कुठनं झाली. ऑलराईट, जी फर्स्ट कॅन्डल होती तिचा लो होता, सॉरी आपण निफ्टीचा पॅटर्न बघतोय. फर्स्ट कॅन्डलचा आजचा लो होता 55,566. ओके, त्यानंतर तिने येऊन कन्सॉलिडेट केलं 55,750च्या 750च्या आसपास. तर विचार करा ज्या लोकांनी 56,200चा कॉल घेतला असेल त्यांचा ITM झाला, तो कॉल इन द मनी झाला, OTMचा ITM. ठीक आहे, सो त्यांचे जे प्रीमियम्स आहेत ना आज ॲक्च्युअल ते लोक हिरो म्हणजे त्यांचा ट्रेड जो आहे ना त्याला हिरो ट्रेड म्हणू शकतो आपण. कारण त्यांचं प्रीमियम बघा ऑलमोस्ट 200च्या आसपास 56,200चा जो प्रीमियम आहे 56,200च्या स्ट्राईक प्राईसचा, तो आजच्या दिवशी ओपन झाला होता. वेट मी तुम्हाला इथे अगेन सर्कल करून दाखवतो, ते जास्त इझी होत आहे. ओके, हां, ही फर्स्ट कॅन्डल. ठीक आहे, ठीक आहे. फर्स्ट जी इन्व्हर्टेड हॅमर म्हणू शकतो आपण ज्याला, ही जी फर्स्ट रेड कॅन्डल आहे ज्याच्या बाजूची ग्रीन कॅन्डल, ही फर्स्ट कॅन्डल होती आजच्या दिवसाची 56,200च्या स्ट्राईक प्राईसची. ठीक आहे, सो ही कॅन्डलचा लो आहे ऑलमोस्ट किती 197 आणि त्याचा हाय आहे ओके 450. सो मोर दॅन डबल. तर ह्याला म्हणतात हिरो झिरो. ठीक आहे, जर असं हिरो झिरो असेल ॲक्च्युअल ट्रेड, ॲक्च्युली आज जर मी फ्रायडेमुळे आणि ह्या वॉर सिच्युएशन वगैरे जे सुरू आहे ह्या वॉर सिच्युएशनमुळे आणि फ्रायडेमुळे स्पेशली मी ट्रेडमध्ये मला उभं राहायचं नव्हतं. ॲक्च्युअल फॅक्ट हा आहे कारण उद्या सॅटर्डे संडे परत पोझिशन कॅरी किंवा आणि मला हे कोणत्याही अँगलने आजची पण जी मूव आहे जरी ठीक आहे एक खूप अपसाईड मूव आली वगैरे तरी पण मी तुम्हाला एकदम फ्रँकली सांगतो की मार्केट जे आहे ना त्याची जी एक सर्टन लेवल आहे बिलो दॅट लेवलच आहे अजून. म्हणजे जी क्रुशियल लेवल आहेत मार्केटने
त्या काही मार्केटने क्रॉस केलेल्या नाहीये. ठीक आहे, त्या लेवल्स काय ते मी तुम्हाला विकली अनालिसिसच्या पुढच्या संडेच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच. आता सध्या फक्त आजचा अनालिसिस करतोय आपण म्हणून. बट त्या लेवल ज्या आहेत ना त्या मार्केटने अजून क्रॉस केलेल्या नाहीयेत. आणि आजचं जे मूव आलं ना ही परत एकदा मी म्हणेन क्लिअर कट हे म्हणजे ऑपरेटर मूव होती ही. ठीक आहे, किंवा लार्ज इन्व्हेस्टर्स ज्याला म्हणतो आपण, जे कारण की सगळीकडे भयावह वातावरण असताना आणि सगळीकडे वॉर सुरू आहे. अमेरिका आता एंटर करणार आहे. 1 वीक कम्प्लिटेड. ठीक आहे, लास्ट थर्सडे नाईट पासून हे वॉर सुरू झालं होतं. आज 8वा दिवस होता वॉरचा. आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये पुढे सॅटर्डे संडे असताना अशी कोणती म्हणजे बुल रॅली आली, हे कोणते बुल्स आहेत मला माझ्या विचार करण्याच्या पलीकडे होतं. म्हणून जरी मी एकच आज ट्रेड दिला होता सी साईडला म्हणजेच कॉल साईडला, त्याच दिशेने ट्रेड गेला. परफेक्ट तो ट्रेड होता. पण सुरुवातीला मला असं वाटलं की हे प्रीमियम डीके होते. आणि ज्यावेळी मी कॉल होतं, ठीक आहे, त्याला जेव्हा छाटलं होतं त्यावेळीच तो त्याच्यानंतर त्यांनी प्रीमियम डीके करायला सुरुवात केली. मी म्हटलं आता हा असाच लांब लांब राहील आणि साधारण मला असं वाटतं की फर्स्ट हाफमध्ये काही मूव देणार नाही. त्यामुळे मी हार्डली 5 ते 10 मिनिटात टाकलं की आज म्हणजे त्या प्रीमियमकडे त्या ट्रेडकडे अवॉइड करा, निग्लेक्ट करा त्या ट्रेडला आणि लेट्स सी म्हणजे पुढे बघूया म्हणून. बट नंतर तो प्रीमियम मी बघत होतो, मी कंटिन्यूस बघतोय, फॉलो करतोय, कॅन्डल्स बघतोय, प्राइस ॲक्शन फॉलो करतोय. तर मला दिसतंय की हे वर जाईल म्हणून. बट स्टील मी म्हटलं आज सेटअपच्या विरोधात, मनाच्या विरोधात हे सगळं चाललेला कारभार आहे. तर आपल्या प्रोसेस म्हणजे आपलं जे एक वाक्य आहे नेहमी, फॉलो द प्रोसेस अँड इट इज द की टू सक्सेस. तर प्रोसेसला फॉलो न करून हे सगळं घडते. त्यामुळे मी तो ट्रेड घेतला नाही. सो फ्रेंड्स, असं सुद्धा मार्केटमध्ये भरपूर वेळ करायला लागतं. मार्केट तुमचे हे पेशन्स चेक करणार. आणि जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे मार्केटमध्ये, एक सक्सेसफुल आणि प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं असेल ना, तर तुम्हाला ह्या अशा मूव्ज, हे बघा मार्केट मी नेहमी म्हणतो स्टॉक मार्केट रोज ओपन होतं आणि रोज क्लोज होतं. आज एका दिवसाने काय ते म्हणे ना, काय ते एका जत्रेने देव म्हातारा होत नाही, तसं आहे. एक दिवस गेला म्हणजे काय स्टॉक मार्केट संपलं. सगळ्या आता ऑपॉर्च्युनिटीज गेल्या. आता इथून पुढे काय ते पुढे ट्रेड्स मिळणार नाहीत. आता सगळं उलटं होणार. मी हातातलं असं काही नाही आहे. मंडेला मार्केट परत ओपन होईल, परत मूव्ज मिळतील. आणि असं पण एनिवेज ज्यावेळी लोकांना नॉर्मल ट्रेड्स मिळत नव्हते त्या मागचे मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे हे 4ही दिवस सक्सेसफुल ट्रेड्स आपले झालेले आहेत. ठीक आहे फ्रेंड्स, सो भेटूया पुन्हा एकदा पुढच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.